काज नाही लाज धरीत ऐसी यासी क्षरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या प्रशस्तानी शोभणारी तुकोबाराई महाराज. आणि हो, तुकोबाराई महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञाते तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनितन पावन झालेली आपली महालपाटणे नगरी आणि महालपाटण्यामध्ये सालाबादाप्रमाणे दरवर्षी येणारा यात्रा उत्सव म्हणजे खंडेरायाची यात्रा आणि यात्रा उत्सवानिमित्ताने आजचं कीर्तनाचा योग आहे. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात आपल्या परिसराची श्रीमंती वैभव म्हणावं लागेल ते म्हणजे आमचे गौतम बाबा. गायनाला उभे आहेत आमचे चक्रधर बाबा. अजून दुसरे गायनाचार्य आमचे नरेंद्र बाबा आणि अजून आमचे येवले तालुक्यात निडोबा बाबा आलेले. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण सगळे गावातील काडकरी महाराज मंडळी नाही का. आणि अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे बसा खाली बसा. थांबा थांबा ऐका ना मग सांगतो ना त्यासले खाली बशिल्या जिथला हिंदू येलो दिन त्यासने बशीच नाही कीर्तन ऐका. पहिले तर सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल कीर्तनामध्ये बसायला जिथं जागा असेल तिथं कीर्तनात बसून घ्या. कीर्तन टाइमपासचं साधन नाहीये, मनोरंजनाचं साधन नाहीये. कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी, कीर्तन करावं माझ्या तुकोबारायांनी. कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती महाराज. अजिबात याला घालवू नका. आणि काय माहिती का काही लोकांना असं वाटत महाराज कितला का मोठा राहा ना मी त्याला जिराय देतो. बराच लोकांनी मानसिक त्रास इथला मोठा महाराज पण तोंडवरच आय काढती ना. इथला मोठा महाराज त्यांनी जिराई दिली. तुमना मते जिराई देतस पण आमना मते विचार असा करतस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस. कारण नसताना कोणी कोणाशी बोलू नका. कीर्तनासाठी उपस्थित माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे मोठे बंधू म्हणायला अजिबात वाव गटारणार नाही. ज्यांनी मला बोट धरून वारकरी संप्रदायामध्ये चालवलं ते म्हणजे आमचे नाना बाबा. आम्ही सोबत भजनाला बसायचो नेहमी सोबतच. म्हणजे हे 4-5 वर्षापासून सुटलं नाही तरी एका ताटात जेवत होतो महाराजांनी. हो, आणि काही गोष्टी कीर्तनामध्ये मला सुचवत होते, जिथं चुकत होतो तिथं शिकवत होते ते म्हणजे आमचे नाना बाबा. हो, आणि त्यांचे मित्रही म्हणजे आमचे मित्रच समजा आमचे डॉक्टर साहेब सोनवणे डॉक्टर. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण ज्यांनी मला फोन केला ते म्हणजे आपल्या गावातील कुठे दादासाहेब शरद दादासाहेब कुठे पत्रकार दादासाहेब कहा पर दुकान आहे. वा 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 क्या बात आहे. जो स्टोरी लिखस ना तो पडद्यावर दिसत नाही म्हणे. क्या हा दोन वा 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 धन्यवाद. मोबाईल चोरीला गेला म्हणून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही. ते मला आपले आमच्या महाराजांनी सांगितलं दादासाहेबांचा मोबाईल चोरीला गेला म्हणून. पण काय हरकत नाही, तुमच्यामुळे मी इथपर्यंत आलेलो आहे. काय ना मी आहे तुमच्यापेक्षा भरपूर लहान अभ्यासाने असेल वयाने असेल पण दोंडायचं ना बुऱ्या लईन बी इथलं सोपं नाही. ते 3 महिन्यात झालं ते इथलं थोडा फारवर येत नाही. ते त्याला बोलतात काय म्हणते ते फुस लावणं पडत चाललं. पर दादासाहेबांनी काही झालं म्हणले काही झालं तरी तुम्हाला यावं लागतं म्हणले बाबा. आणि त्या अनुषंगानं आणि असं तर सर्व गावकऱ्यांचं प्रेमच आहे. गावकऱ्यांचं म्हणण्यापेक्षा तुमच्या परिसराचं प्रेम आहे महाराज. हा पहिले मोठं नियोजन करणं आहे मग दोंडायचा रव्याला बोलावणं पुढे. आणि तेच जमलेला समाजही सांगतो की तुम्ही किती प्रेम करतात. माझ्यावर तर प्रेम आहे पण भगवंतावरही विशेष प्रेम आहे. भले बाकीना लोक कीर्तन ऐकायला येत राहतात गौतम बाबा. बाकीना लोक कीर्तन ऐकायला येत राहतं बाकीना देखायला येत राहतं. बाकीना कीर्तनकार वेगळा दिखताय चित्र जरा वेगळं दिखत बुवा. पण ऐकायला येत का देखायला येत पण येतच कधी नाही का. कोणत्या का निमित्ताने असे ना इथपर्यंत आलेत. आणि तुम्हाला सांगतो इथं येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठाचा साव लागेल महाराज. इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो नाही का. बराच करोडपती लोक राहतात त्यासना मनमा कधी येत नाही कीर्तन नियोजन करू असं. हा
कीर्तनाचं नियोजन करणं किंवा कीर्तनात येऊन बसण्यासाठी आपल्या पूर्वजांची पुण्याई असावी किंवा स्वतःची सुद्धा पुण्याई असावी लागते, तरच इथपर्यंत माणूस येतो, नाही तर सोपं नाही. बराच लोक म्हणतात आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार, पण आपण पाय ठेवायला बिगवत नाही गो, राहतच ना सहभागी. इथला मोठा हिम्मा सांगतात ते आमना गावमा 7 दिन सप्ताह चालणार, 8 कालानं कीर्तन ऐकायला सुद्धा गऊ नाही मी. मग तू ज्ञाने म्हणजे झेंडा लावा का तू? आमना नजर माते आम्ही आज सांगतो भैया तू ना नाही तू ना मग ते आम्ही ते असं सांगतो पापी तुला आठ येऊ दिन नाही म्हणा भगवानने. आठ येवासाठी पुण्यवानच लागत हा, आणि तुम्ही पुण्यवान आहात म्हणून इथे येऊन बसला. हो, आलेले सगळेच होते, बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत. मला प्रत्येकाची नावं घेणं काही शक्य होणार नाही, कारण नावे लेवा मग बाकीना लेवाय जातील, बाकीना सुटी जातील, बाकीना सांगतील जाऊ द्या रे तो बी चिकणार नाही झाला. आणि समजा तुम्हाला बटास जर नावे लेवानं म्हण ते 2 तास मग नावे सरावत नाही. तुम्ही सकाळी सांगशात रात्री कीर्तन कार्य येलो होतं का बाट येलो होतं आमले समजणं नाही. म्हणून आलेले सगळे श्रोते ज्ञाना मानाने जे माझ्यापेक्षा मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल अभंगाकडे वळण्या अगोदर पहिले तर तुम्हाला मला सांगायला आवडेल, ज्या दैवताच्या निमित्तानं तुम्ही ऐकायला बसलात आणि मी सांगायला आलोय ते म्हणजे खंडेराया. खंडेराया म्हणजे नेमका कोण? देवांचाही देव, ज्यांना आपण महादेव म्हणतो त्या महादेवाचाच अवतार खंडेराया. पण खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण काय? या खंडेरायांचा अवतार धारण करण्याचं कारण असं होतं, जेव्हा महादेव रूपात होते तेव्हा मणिमलसूर नावाचे 2 दैत्य होते. त्या दैत्याने महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर त्यांनी वर मागितला, देवा आम्ही इतरांचा जाऊ दे पण तुझ्या हातून सुद्धा मरायला नको म्हणलं. देवाने सांगितलं तथास्तु, मरत नाही म्हणले, मीही मारू शकत नाही. पण कसं असतं माहितीये का, एखाद्या माणसाला ऐपतीच्या जास्त जर का मान सन्मान भेटला, अधिकार भेटला तर त्याचा तो दुरुपयोग करतो. बरोबर आहे ना? बोल नका कीर्तन मग बसलेत तुम्ही. एखाद्या माणसाला जर का अधिकार दिला तर त्याचा तो गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो आणि मणिमलसूर दैत्यानं तसंच केलं. महादेवाकडनं वर मागून घेतलं की आम्ही कोणाच्या हातून मरणार नाही. सगळ्या देवादी देवांना त्रास द्यायला लागले, सगळ्यांना चिंता, आता काय करायचं म्हणले, लोकांना जाऊ द्या पण देवांनाही त्रास द्यायला लागले. मग भगवंताकडे गेले महादेव, विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंताला सांगितलं, म्हणले यो दोघही राक्षस आम्हाला त्रास द्यायला लागले, भगवंता काहीतरी पर्याय शोधा. देवानं सांगितलं, म्हणले कोणी वर दिलाय पहिले त्या देवाला शोधा. म्हणले महादेवानं. महादेवाच्याकडे गेले, महादेवाला सांगितलं, म्हणले देवा असला कसलाही वर देऊन बसतात तुम्ही, कसलाही वर देऊन बसतात, आता सगळ्यांना भोगावं लागतंय. मग म्हणले